नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे युनिक आणि सुंदर दिसणारे फूल बनवायचे आहे. तर यामध्ये आपण जोड मोत्यांचा प्रयोग केलेला आहे. एकामध्ये आपण 3 मोती जोडलेले आणि एकामध्ये 2 जोड मोत्यांचा प्रयोग केलेला आहे. तर बघा आपल्याकडे असे हे 3 मोती जोडलेले मोती आहेत. आपल्याला काय करायचं, एक जोड मोती घ्यायचा, त्यानंतर 5 पिवळे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. हे जे जोड मोती घेतला तो 3 मोत्यांनी जोडलेला एक जोड मोती होता. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील आपल्याला 5 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि वरती जो जोड मोती आहे, एक जोड मोती आहे, त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तर बघा हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला एक गोल्डन आणि अजून एक जोड मोती ओवून घ्यायचा. त्यानंतर मधले 2 मोती सोडून जो तिसरा मोती दिसतो आहे पिवळा, त्या तिसऱ्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. बघा वरून मोजल्यावर तिसरा पिवळा मोती. तर आणि टाईट ओढून घ्यायचा आहे. टाईट ओढला नाही तर हे डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही. त्यानंतर आपल्याला 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत. एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं ज्या दिशेने सुई बाहेर काढली त्याच दिशेने सुई आपल्याला परत काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर 5 मोती ओवून घ्यायचे दुसऱ्या साईडला 5 मोती ओवल्यावर आपल्याला जो पहिला जोड मोती होता, म्हणजे आता इथला दुसरा, ठीक आहे, याच्या आधीचा किंवा जो दुसरा जोड मोती आहे त्या जोड मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अशी आकृती दिसेल. आता आपल्याला एक गोल्डन आणि परत एक अजून जोड मोती ओवून घ्यायचा. परत मधले 2 सोडायचे आणि तिसरा जो पिवळा मोती आहे त्या तिसऱ्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळा आपल्याला हे टाईट असं ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे. मागच्यासारखंच पहिले एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची आणि समोर 5 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत. 5 पिवळे मोती ओवल्यावर आता जो ह्याच्या आधी जो जोड मोती ओवला त्याच जोड मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्यानंतर परत एक गोल्डन आणि एक जोड मोती ओवून घ्यायचा. ठीक आहे. इथे आपण गुलाबी कलरचे जोड मोती यूज करत आहोत. त्यानंतर परत मधले 2 सोडून तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. तर तुमच्याकडे ज्या कोणत्या रंगाचे जोड मोती असतील त्या रंगाचे तुम्ही असे सुंदर असे फूल बनवू शकतो. आता आपल्याला ही प्रोसेस रिपीट करत राहायची आहे. 4 पिवळे मोती ओवायचे, एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर दुसऱ्या साईडला 5 पिवळे मोती ओवायचे आणि जोड मोत्यातनं सुई मागे काढायची. वर काढल्यावर सुई आपण इथे परत एक गोल्डन आणि एक जोड मोती गुलाबी कलरचा ओवणार. मधले 2 सोडून तिसऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तर ही जी स्टेप आहे आपल्याला अशीच रिपीट करत राहायची आहे. आता बघा आपण हे 5 जोड मोती इथे यूज केलेले आहेत आणि अशी आपली आकृती बनलेली आहे. अजून आपल्याला 7 असे जोड मोती ओवून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर बघा इथे हे 7 जोड मोती ओवल्यावर आपल्याला ही अशी आकृती मिळेल. तर हे 3 मोती जोडलेला एक मोती असा हा जोड मोती होता. आता आपल्याला शेवटी ह्या दोन्ही एंड्सला जॉईन करायचं आहे. तर आपण काय करणार, मागच्या वेळीप्रमाणेच 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे, एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर आता मात्र आपल्याला फक्त इथे 2च मोती ओवून घ्यायचे आहेत. आता इथे 5 नाही, फक्त 2 मोती ओवायचे आणि दुसरा जो एंड आहे त्यातला बघा जो एकदम वरचा जो मोती दिसतो किंवा तुम्ही खालून जर मोजत आलात तर जो 5वा मोती दिसतो किंवा एकदम वरचा जो दिसत आहे व्हिडिओमध्ये त्या मोत्यातनं एकाच मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. फक्त त्या एकाच मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर परत 2 पिवळे मोती ओवायचे आणि समोर म्हणजे मागचा आधीचा जो जोड मोती होता त्या जोड मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्यानंतर एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि दुसरा जो जोड मोती आहे समोरचा, त्या समोरच्या जोड मोत्यातनं शेवटचा जो जोड मोती आहे त्या जोड मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला सिंपली खालच्या काही मोत्यातनं सुई काढून घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपण टोटल जे आहेत 12 हे जोड मोती यूज केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपलं हे असं सुंदर असं फूल जे आहे ते बनून येतं. तर 3 जोड मोती असलेलं फूल जर तुम्ही बनवणार असाल तर तुम्हाला टोटल 12 जोड मोती लागतील. आणि जर हे 2-2 मोत्यांचे 2-2 मोती जोडलेला जर बनवत असाल तर तुम्हाला
11 मोती लागतील. ठीक आहे, हे जे आहे थोडंसं साईजमध्ये छोटं होणार आहे, पण दोन्हींचा लुक खूपच सुंदर दिसून येतो बघा. अगदी युनिक असं हे दिसून येतं. त्यानंतर ना तुम्ही अशा प्रकारे ह्यांना जॉईन करून जे आहे सुंदर अशी महिरप किंवा बॉर्डर रांगोळी वगैरे बनवून घेऊ शकता. आता या फुलानंतर आपण एक छोटीशी टिप पाहणार आहोत. तर बघा, आपल्याकडे असे हे रिकामे तंगूसचे होल्डर्स असतात. तर यापासून आम्ही हे असं सुंदर असे फ्लावर पॉट जे आहे ते बनवलेलं आहे. आणि यामध्ये आपण असं आर्टिफिशियल फ्लावर्स किंवा हाताने बनवलेले फ्लावर्स किंवा रिअल फ्लावर्स देखील यूज करू शकतो. किंवा मग छोटे छोटे जे ग्रीन कलरचे ग्रासेस विकत भेटतात, जसं यात दाखवलेलं आहे तसे. तर अशा प्रकारे आपण हे जे होल्डर थ्रेड्स पूल आहेत ते इथे यूज केलेले आहेत. तर तुम्ही याचा यूज कसा करता आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर अशाच युजफुल टिप्ससाठी आमचे चॅनल पाहत राहा. अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचे ज्या कोणी फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्स असतील ज्यांना अशा छान छान आर्टिस्टिक वस्तू आवडत असतील त्यांना आमच्या चॅनलचे व्हिडिओज किंवा आमच्या चॅनल नक्की शेअर करा. धन्यवाद.